डान्स करताना स्वप्नात पायलने हसून मुखवटा घातलेल्या माणसाचा मुखवटा काढला, पण ती त्याचा चेहरा पाहण्याआधीच यशोदा आली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, पायल, हे कानातले या साडीवर छान दिसतील, हे घे, ते घाल. यशोदा हे बोलताच पायलने डोळे उघडले आणि तिने लगेच यशोदाकडे पाहिलं आणि चेहरा करत म्हणाली, हे काय केलं मॅडम? मी आरव राठोडचा चेहरा पाहणारच होते. तुम्ही मला स्वप्नातून जागे केले. पायलने हे बोलताच यशोदाच्या चेहऱ्यावर मोठे हास्य उमटले. पायलच्या कानात ते घालताना ती म्हणाली, बेटा, तू आरव राठोडची खूप मोठी चाहती आहेस, हे मला माहीत आहे. पण वाटेत तू त्याच्याबद्दल जे काही सांगितलेस त्यावरून मला वाटतं की त्याची नाटकं बघून तू तुझ्या मनात त्याची प्रतिमा निर्माण केली आहेस. पण बेटा, तुला खात्री आहे तुझा हा आरव राठोड तुझ्या शाहरुख खान सारखाच असेल का? यशोदाच्या या प्रश्नावर पायल आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. मग यशोदाने कानात आणखी एक कानातले घातले आणि म्हणाली, मला असे म्हणायचे आहे की कदाचित आरव राठोड त्याच्या नाटकातील नायकांपेक्षा पूर्णपणे वेगळा असेल आणि थोडा सिरियस टाईपचा असेल. हे शक्य नाही मॅडम, कारण माझे मन मला सांगते की आरव राठोड अगदी दिल तो पागल है आणि कुछ कुछ होता हैच्या शाहरुख खानसारखा असेल. खूप छान. म्हणून तर मुली मरतात त्यांच्यावर. मी पण त्यांची खूप मोठी फॅन आहे आणि मला त्यांना एकदा पाहायचं आहे. ते माझ्या यसारखे दिसतात की दिलीप कुमारजी सारखे दिसतात, हे पाहण्यासाठी मला त्यांना एकदाच पाहायचं आहे. पायल आरवबद्दल विचार करत हसत म्हणाली. यशोदा मनात म्हणाली, देवाचे आभार, आरवला त्याचे फोटो काढायला आवडत नाहीत, त्यामुळेच त्याने या घरात त्याचा एकही फोटो लावू दिला नाही आणि माझ्या खोलीतही त्याचा एकच लहानपणीचा फोटो आहे. यशोदा पायलकडे बघत मनातल्या मनात म्हणाली. जी स्वतःला आरशात बघत होती आणि केस झाडत होती, तेव्हा अचानक पायलला आरशात तिच्या मागे टेबलावर ठेवलेला फोटो दिसला. पायलने मागे वळून त्या फोटोकडे पाहिले. तिने टेबलावर ठेवलेला फोटो उचलला आणि विचारले, हा फोटो कोणाचा आहे मॅडम? हा माझ्या नातवाचा फोटो आहे. आहे ना क्यूट? यशोदाने पायलकडे येऊन विचारले. तेव्हा पायलने त्या फोटोकडे अतिशय लक्षपूर्वक पाहिले आणि म्हणाली, का माहीत नाही, पण मला तुमच्या नातवाचा चेहरा त्या खडूस मुलासारखा दिसत आहे. मी ज्याच्याकडून लिफ्ट घेतली होती आणि ज्याने मला पाण्यात पाडले होते. हा फोटो पाहून असे वाटते की तो लहानपणी तुमच्या नातवासारखा दिसत असावा. मला आशा आहे की तुमचा नातू मोठा होऊन त्या मुलासारखा बनू नये. यशोदा पुन्हा हसली. तेव्हा पायलने तिचा तळहात धरला आणि अगदी निरागसपणे म्हणाली, बघा मॅडम, आजकाल काळ खूप वाईट आहे. घरात भरपूर संपत्ती असेल तर मुलं बिघडायला वेळ लागत नाही आणि तुमचा हा आलिशान बंगला पाहून मला वाटतं की तुम्ही खूप श्रीमंत आहात. पण तुम्हाला माहीत आहे का मॅडम, आज मला एक अतिशय खडूस आणि रागीट स्वभावाचा मुलगा भेटला. त्याच्याकडे पाहून मला वाटले की त्याला श्रीमंत असल्याचा खूप अभिमान आहे. मजबुरीने बोललेल्या एका छोट्याशा खोट्याबद्दल त्याने माझ्यावर धोकेबाज असल्याचा आरोप केला, कारण मी त्याच्यासारखी श्रीमंत नाही. त्याच्या आईवडिलांनी त्याला काय शिकवले आहे हे माहीत नाही. पण मॅडम, तुम्ही खूप छान आहात. तुम्ही तुमच्या क्यूट नातवाला कधी त्याच्यासारखे वाढवणार नाही, हो ना? एवढं बोलून पायल हसली आणि यशोदा मनात म्हणाली, आता तुला कसं सांगू की बेटा, माझा क्यूट नातू हा मोठा होऊन तसाच झाला आहे जशा माणसाला आज तू भेटली होती. तेवढ्यात पायल पुन्हा म्हणाली, ठीक आहे मॅडम, मी आता निघते, अन्यथा मी आरव राठोड यांना भेटू शकणार नाही. ठीक आहे, मी ड्रायव्हरला सांगते, तो तुला स्टुडिओत सोडेल. आणि हो, तुला आणि तुझ्या मैत्रिणीला उशीर झाला तरी तुम्हाला आज जाण्यापासून कोणीही अडवणार नाही किंवा तुझ्या मैत्रिणीचे ऑडिशन घेण्यास कुणीही रोखणार नाही, कारण त्या स्टुडिओच्या मालकाशी माझी खूप चांगली ओळख आहे. मी त्याच्याशी बोलले आहे, त्यामुळे तू कसलीही काळजी न करता आरामात जाऊ शकते. यशोदा एवढंच बोलली होती जेव्हा पायलने तिला आनंदाने मिठी मारली आणि म्हणाली, तुम्ही खूप छान आहात मॅडम, खूप छान. थँक्यू. आज तुम्ही माझ्यासाठी जे काही केले ते मी कधीच विसरणार नाही. थँक्यू मॅडम. जर तू मला माझ्या जवळची असल्यासारखी आजी म्हटले तर मला ते आवडेल. यशोदाने पायलच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली. मग पायलने तिचा तळहात धरला आणि म्हणाली, आज मला भोलेबाबांचा खूप राग आला होता, पण आता नाही, कारण आज त्यांनी या अनाथ मुलीला आजी जी दिली. आता मी कोणालाही सांगणार नाही की माझ्या मैत्रिणीशिवाय या जगात कोणीही नाही, कारण आता माझ्याजवळ आजी आहे.
पायलने हे बोलताच यशोदाने पायलच्या कपाळाचे अत्यंत प्रेमाने चुंबन घेतले आणि म्हणाली, नेहमी अशीच राहा, कोणासाठीही स्वतःला बदलू नकोस. पायलने पुन्हा हसून प्रेमाने यशोदाला विचारले, आता जाऊ का? जा, यशोदा हसत म्हणाली. मग पायल जायला निघाली. पण ती 2 पावलं चाललीच होती की तिचा पाय तिच्या साडीत अडकला आणि ती जमिनीवर पसरलेल्या गालिच्यावर जोरात पडली. पायल असे बोलून यशोदा लगेच पायलकडे आली आणि तिला उठवत म्हणाली, बेटा तू ठीक आहेस ना? तुला दुखापत तर झाली नाही ना? मी ठीक आहे आजी. मी तुम्हाला सांगितले होते की भोले बाबा जास्त काळ मला आनंदी पाहू शकत नाही, म्हणून हे घडणे निश्चितच आहे, पायल म्हणाली. आणि यशोदा हसत म्हणाली, तू वेडी आहेस, जा, नाहीतर माझ्या मदतीने तुझ्या मैत्रिणीचे ऑडिशन तर होईल, पण कदाचित तू तुझ्या आरव राठोडला भेटू शकणार नाही, जा. हो असे म्हणत पायलने पटकन तिची सँडल काढली आणि हातात धरून उठली आणि पळत सुटली. यशोदा पुन्हा हसली. इकडे आरव मॉनिटरिंग रूममध्ये येऊन बसला आणि तिथे ठेवलेला हेडफोन कानाला लावला आणि अर्णवला म्हणाला, अर्णव, तू सर्व मुलींची डिटेल्स घेतली असेल तर ठीक 11 वाजता ऑडिशन सुरू कर, आणि जर कोणी मुलगी 11 वाजल्यानंतर आली तर तिला बाहेरचा रस्ता दाखव, कारण मला उशिरा येणारे लोक आवडत नाहीत. येस सर. अर्णवने हे बोलताच आरव ऑडिशनसाठी आलेल्या प्रत्येक मुलीकडे काळजीपूर्वक पाहू लागला. तिथल्या सगळ्या मुली आपापसात बोलत होत्या. आरव प्रत्येक मुलीचे एक्सप्रेशन पाहत होता. अर्णव कीर्तीला म्हणाला, 11 वाजणार आहेत, त्यामुळे आता एंट्री होणार नाही. चला ऑडिशन सुरू करूया. तू एक एक करून मुलींना पाठवायला सुरुवात कर. ओके अर्णव. असे म्हणत कीर्ती बाहेर आली, जिथे सर्व मुली ऑडिशन द्यायला तयार बसल्या होत्या. कीर्ती तिथे येताच म्हणाली, माझ्याकडे बघा. जेव्हा सर्व मुली तिच्याकडे पाहू लागल्या तेव्हा कीर्ती हसत म्हणाली, ऑडिशन सुरू होणार आहे, तेव्हा तुम्ही सर्वजणी तयार व्हा. मी एक एक करून तुमची नावे घेईन. जिच्या नावाने हाक मारीन ती मुलगी आज जाऊन ऑडिशन देईल. पण कुणीही घाबरून जाण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही सर्व न घाबरता तुमचे सर्वोत्तम द्या आणि बाकीचे देवावर सोडा. बेस्ट ऑफ लक. आरव ही सर्व पाहत होता आणि ऐकत होता. कीर्ती असं म्हणत निघून चालली होती तेव्हा पायल हातात सँडल आणि फाईल घेऊन तिथे धावत आली. तिने सँडल खाली ठेवले आणि श्वास घेत म्हणाली, आय एम सॉरी मॅम, मला थोडा उशीर झाला. पायलला पाहताच आरवचा राग वाढला. पायलने आपली फाईल कीर्तीकडे दिली आणि म्हणाली, प्लीज मधु कुलकर्णी हिचा एंट्री फॉर्म द्या. आय एम सॉरी, पण आता एंट्री बंद झाली आहे. तुम्ही उद्या या, आणि तेही जर आज हिरोईन सिलेक्ट झाली नाही तर. आज ऑडिशन दिलेल्या मुलींपैकी एखादी सिलेक्ट झाली तर उद्या ऑडिशन होणार नाही, कीर्ती म्हणाली. पायलने भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं आणि विचारलं, पण मॅडम 11 वाजायला अजून 5 मिनिटं बाकी आहेत, तुम्ही एंट्री करू शकता. कीर्तीने काही क्षण विचार केला आणि मग म्हणाली, ठीक आहे, जा आणि काउंटरवरून फॉर्म घ्या. पायलने आनंदाने उडी मारली आणि कीर्तीला मिठी मारली आणि म्हणाली, थँक्यू, तू खूप छान आहेस. देवाचे आशीर्वाद सदैव तुझ्यावर राहतील. पायलच्या कृतीवर कीर्ती हसली. मग पायल तिच्याकडे बघत म्हणाली, मी आत्ता फॉर्म भरते. असं बोलून पायल तिथून निघायला वळली होती तेव्हा तिची सँडल पुन्हा तिच्या साडीत अडकली आणि तिची साडी निघाली. पायलचे डोळे मोठे झाले आणि तिने न हलता आपली नजर फिरवत इकडे तिकडे पाहिले. तिला पाहून सर्व मुली हसू लागल्या आणि पायलही त्यांना पाहून लहान मुलासारखं हसली आणि मग लहान मुलांसारखं रडू पण लागली. हे सर्व पाहून आरव म्हणाला, ही चालती फिरती आफत आहे, इतरांसाठी तसेच स्वतःसाठीही. आय हेट धिस गर्ल. पायलला रडताना पाहून कीर्ती तिच्याजवळ आली आणि पायलच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, काळजी करू नकोस, हे सगळं होत असतं. समोर एक चेंजिंग रूम आहे, जा आणि तुझी साडी नीट कर. गो. पायलने रडणाऱ्या लहान मुलासारखा चेहरा केला आणि तिची साडी पकडून चेंजिंग रूमच्या दिशेने जाऊ लागली. आरव हाताची घडी बांधून तिच्याकडे बघत होता. पायल चेंजिंग रूममध्ये आली आणि आरशासमोर उभी राहून तिची साडी जुळवून छताकडे बघत म्हणाली, भोले बाबा, केली ना बेइज्जती? आता तुम्ही खुश आहे ना? एका दिवसात माझ्या आयुष्यात एवढे सियापे निर्माण केले आहेत की मी मोजायला सुरुवात केली तर माझे आयुष्य कमी पडेल. मी काय मागितले होते तुमच्याकडे? आज मला आरव राठोडला भेटायचे आहे, इतकेच. पण त्यांना भेटण्यापूर्वी तुम्ही माझ्या आयुष्यात इतक्या समस्या निर्माण करत आहात जणू काही मी एखाद्या देवी देवतांच्या चित्रपटांमधील गरीब दुःखी मुलगी आहे आणि आरव राठोड भगवान.
तुम्ही मला सरळ सरळ नाही भेटू शकत का? असे म्हणत पायल तोंड करून चेंजिंग रूमच्या बाहेर आली. ती बाहेर येताच आरव पुन्हा तिच्याकडे पाहू लागला. पायलने चेहऱ्यावरून केस काढले आणि आजूबाजूला बघत म्हणाली, किती मोठा स्टुडिओ आहे आणि किती सुंदरही. आरव सरही या स्टुडिओत असतील. असं म्हणत तिने स्टुडिओत इकडे तिकडे बघत आरवला शोधायला सुरू केली. तेवढ्यात तिची नजर मेकअप रूमवर पडली. तिने काही क्षण विचार केला, आजूबाजूला पाहिले. मेकअप रूमचा दरवाजा उघडला आणि आत आली. तिने मेकअप रूममध्ये प्रवेश करताच आरवने लगेच मॉनिटरकडे पाहिले, जिथून त्याला मेकअप रूम दिसत होती. आत येताच पायलचे तोंड उघडीच्या उघडीच राहिले. बाप रे, एवढी मोठी मेकअप रूम. असं म्हणत ती आरशासमोर आली. तिची नजर टेबलावर ठेवलेल्या मेकअपच्या वस्तूंवर पडली. तिने नजर फिरवली आणि आजूबाजूला पाहिले. तिथं कोणी न दिसल्यावर तिने गुलाबी रंगाची लिपस्टिक उचलली आणि ती ओठांवर लावायला सुरुवात केली. आरव हाताची घडी घालून तिच्याकडे एकटक पाहत होता. पायलने लिपस्टिक लावली आणि पाऊट बनवला आणि तिच्या फोनवर सेल्फी काढू लागली. आरवने हातात घातलेल्या घड्याळाकडे पाहिलं आणि मग पायलकडे बघत म्हणाला, सेल्फी घ्यायलाच या मुलीने 11 वाजवले. गुड. पायलने एक एक करून मेकअपचे सामान उचलले आणि मेकअप करू लागली. सगळं विसरून ती वेगवेगळ्या पोजमध्ये सेल्फी घेत होती आणि पायल पुन्हा पुन्हा घड्याळाकडे बघत होती आणि आरव पुन्हा पुन्हा घड्याळाकडे बघत होता. काहीही म्हणा, पण साडीच्या बाबतीत आजीची चॉईस खूप छान आहे. मला तर आजच कळलं की मी इतकी सुंदर आहे. मी याआधी कधीच इतकी सुंदर दिसली नव्हती, हो ना? पायलने स्वतःलाच विचारले. तिने तिच्या फोनचा व्हिडिओ रेकॉर्डर चालू केला. तो टेबलावर ठेवला आणि श्रीदेवीसारखी तिची साडी फिरवत त्यासमोर नाचू लागली. आरवने पुन्हा त्याच्या घड्याळाकडे पाहिलं. जेव्हा 11:15 वाजले होते, त्याने त्याचा हेडफोन काढून कीर्तीला फोन केला. कीर्तीने आरवचा नंबर पाहिल्यावर तिने लगेच कॉल रिसीव्ह केला आणि म्हणाली, यस सर. आता ऑडिशनसाठी आलेली ती मुलगी, तिचा एंट्री फॉर्म घेऊ नकोस. पायला स्क्रीनवर पाहून आरव म्हणाला. कीर्ती लगेच म्हणाली, पण सर, मला वाटतं आपण तिची ऑडिशन घ्यायला पाहिजे. खूप सुंदर आहे ती मुलगी. आणि कीर्तीचे बोलणेही संपले नव्हते. त्यामुळे आरवने तिला अडवून सांगितले, तुला सांगितले आहे तसे कर. त्या मुलीचा प्रवेश अर्ज घेऊ नको. तिला कोणतेही ऑडिशन द्यायचे नाही. ती फक्त माझा वेळ वाया घालवण्यासाठी आणि तिचा टाइमपास करण्यासाठी इथे आली आहे. म्हणून त्या मुलीला बाहेरचा रस्ता दाखव आणि तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर, समजले? हो सर, कीर्ती उदास होऊन म्हणाली. दरम्यान नाचत असताना अचानक पायाला मधूच्या एंट्री फॉर्म सबमिट करायचं आठवलं. तिने डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली, अरे देवा, हे काय केले पायल? स्वतःसाठी समस्या उभ्या करते. असं म्हणत पायलने टेबलावर ठेवलेली तिची बॅग उचलली आणि पटकन एंट्री फॉर्म भरला आणि धावत बाहेर आली. आरव अजूनही तिच्याकडे बघत होता. बाहेर पडून पायलने एंट्री फॉर्म कीर्तीकडे दिला आणि म्हणाली, मॅडम, एंट्री फॉर्म. आय एम सॉरी, पण मी आता तुमचा फॉर्म घेऊ शकत नाही, कारण 11:15 वाजले आहेत. तुम्हाला खूप उशीर झाला आहे. असे बोलून कीर्ती तिथून निघू लागली आणि पायलने तिला थांबवले. ती पुढे आली आणि म्हणाली, आय एम सॉरी मॅडम, पण मी 11 वाजण्यापूर्वीच आले होते. हे बघा, माझ्या हातात सर्व मुलींच्या एंट्री फॉर्मची फाईल आहे. आता ऑडिशनही सुरू झाल्यामुळे मी तुमचा फॉर्म घेऊ शकत नाही. आय एम सॉरी, पण मी आता तुम्हाला मदतही करू शकत नाही. सॉरी. असं म्हणत कीर्ती तिथून निघून गेली. ती निघून जाताच पायल रडायला लागली आणि वर बघून ती म्हणाली, भोले बाबा, तुम्ही खूप वाईट आहात, खूप वाईट आहात. तेवढ्यात तिचा फोन वाजला. यशोदाचा नंबर पाहून तिने रडतच कॉल रिसीव्ह केला आणि रडवेल्या आवाजात म्हणाली, हॅलो पायल, तू रडतेस का बेटा? यशोदाने परेशान होऊन विचारले. तर पायल रडत म्हणाली, माझ्या नशिबात तर आयुष्यभर रडणेच लिहिले आहे मॅडम. असं का बोलते बेटा? तू वेळेवर ऑडिशनला पोचली होतीस ना? यशोदाने विचारलं आणि पायल लहान मुलासारखं म्हणाली, हो मॅडम, पण मला तरीही उशीर झाला. मला पायलचा एंट्री फॉर्म सबमिट करता आला नाही आणि अजून मी आरव राठोडला भेटू शकले नाही. ठीक आहे, तू रडणं थांबव, मी काहीतरी करते, पण प्लीज तू तिथून कुठेही जाऊ नकोस, प्लीज, यशोदा म्हणाली आणि पायल रडत म्हणाली, हो. पायलने रडत कॉल डिस्कनेक्ट केला आणि खुर्चीवर बसली. यशोदाने ताबडतोब आधीला फोन केला आणि स्टुडिओच्या लिफ्टमध्ये जात असताना आधीने कॉल रिसीव्ह केला आणि म्हणाला, बोल आजी, आज तुझी मिठाईमध्ये कोणता पदार्थ खाण्याची फरमाईश आहे? आज जर तू माझे काम केले तर मी तुला वचन देते,
की मी गोड खाणे कायमचे सोडून देईल. बेडवर बसताना यशोदा म्हणाली. आधी लिफ्टमध्ये आला आणि 5व्या मजल्यावर जाण्यासाठी बटन दाबले आणि हसत म्हणाला, आजी, तू मला हजारो वेळा अशी वचने दिली आहेत आणि ती तू लाखो वेळा मोडली आहेत. म्हणून प्लीज मला स्पष्टपणे सांग की काम काय आहे. पायल नावाची मुलगी नुकतीच आरवच्या नाटकाच्या ऑडिशनला पोहोचली आहे. तिची फ्रेंड मधू आज तिथे ऑडिशनला येणार आहे, पण काही कारणास्तव तिला उशीर होणार आहे. तिने पायलला तिचा एंट्री फॉर्म जमा करण्यासाठी पाठवले, पण काही कारणाने तिलाही उशीर झाला. मला माहीत आहे की आरव स्वतः ऑडिशन घेणार नाही, पण मॉनिटरिंग रूममध्ये बसून सर्वांवर लक्ष ठेवून असेल आणि त्याच्या सांगण्यावरून कीर्तीने पायलकडून प्रवेश अर्ज घेतला नसेल, कारण तिला थोडा उशीर झाला होता. माझी अशी इच्छा, तू मधूचे ऑडिशन घ्यावे आणि पायलची आरवशी ओळख करून द्यावी, कारण ती त्याची क्रेझी फॅन आहे. पण आजी, जर आरवने त्या मुलीचा फॉर्म घेण्यास नकार दिला आहे तर मी काहीही करू शकणार नाही, कारण तू आरवला चांगला ओळखतेस. तो त्या मुलीसह मलाही उचलून स्टुडिओ बाहेर फेकेल. आधी बोलल्यावर यशोदा रागाने म्हणाली, आधी, तू माझे काम केले नाही तर मी आरवला सांगेन की तू मला मिठाई आणून देतो. दिस इज नॉट फेअर आजी, हे खूप चुकीचं आहे. पहिलं तर मी तुला नेहमी मदत करतो आणि तू मला धमक्या देतेस. आधी लिफ्टमधून बाहेर आल्यावर म्हणाला. यशोदा हलकेच हसली आणि म्हणाली, मी तुला धमकावत नाही बेटा. आज जर तू माझे म्हणणे ऐकले नाही तर मी आरवला आत्ताच फोन करून सांगेन तू माझ्यासाठी मिठाई घेऊन येतो. त्यामुळे माझे ऐकण्याशिवाय तुझ्याकडे पर्याय नाही. तुला माहीत आहे ना? हो आजी, मला माहीत आहे, कारण ही पहिलीच वेळ थोडी आहे. तू मला अशा परिस्थितीत अडकवले नाहीस. मला ब्लॅकमेल करून मला कसे राजी करायचे हे तुला चांगलेच माहीत आहे. आधी स्टुडिओच्या आत येताना म्हणाला, तर यशोदा म्हणाली. आधी पुन्हा म्हणाला, ठीक आहे, मी काहीतरी करेन. मी मधू या मुलीचं ऑडिशन घेईन, पण आरवची तुझ्या त्या पायलची भेट कशी करून देऊ? मला याचा विचार करावा लागेल. बाय द वे, मला सांग, कोण आहे ही पायल? माझं स्वप्न. यशोदा पायलबद्दल विचार करत म्हणाली. आधीने विचारलं, आजी, मला समजलं नाही. यशोदा हसत म्हणाली, तुला आत्ता काही समजण्याची गरज नाही. तू फक्त माझे काम कर. हो आजी, आधी हसत म्हणाला आणि यशोदाने कॉल डिस्कनेक्ट केला. इथे चेहरा करून पायल उदास खुर्चीवर बसली होती. तेवढ्यात कीर्ती आली आणि विचारलं, अरे, तुम्ही अजून गेला नाही? हे बघा, माझी इच्छा असली तरी मी तुम्हाला मदत करू शकत नाही, कारण मला वरून तुमची ऑडिशन न घेण्याचे ते आदेश आले आहेत. म्हणून प्लीज तुम्ही उद्या या. जर आज नायिकेची निवड झाली नाही तर मी स्वतः तुम्हाला फोन करेल. तुम्ही वेळेवर या. पण आज मी तुम्हाला मदत करू शकत नाही. काही न बोलता पायल खिन्नपणे उठली आणि निघून जाऊ लागली आणि समोरून येणाऱ्या आधीला धडकली. ती पाडायच्या आधीच आधीने तिला पकडले. पायलच्या सुंदर डोळ्यांकडे बघून तो त्यांच्यात हरवून गेला. स्टुडिओत एका मुलीचे ऑडिशन चालू असताना आरवची नजर अचानक आधी आणि पायलवर पडली. त्याने लगेच हेडफोन काढले. ही आफत आरवच्या गळ्यात कशी पडली? ही आफत आधीच्या गळ्यात कशी पडली? आरव स्क्रीनकडे बघत म्हणाला. आधी पायलकडे डोळे विस्फारून पाहत होता. मग पायलने त्याच्याकडे पाहत विचारले, तुम्ही असे का बघत आहे? श्रीदेवीसारखी सुंदर मुलगी तुम्ही कधी पाहिली नाही का? आधीने घाबरून पायलला सोडले आणि पायल जोरात जमिनीवर पडली. हे पाहून आधीचे डोळे मोठे झाले आणि त्याने लगेच पायलला उठवले आणि म्हणाला, आय एम सॉरी, आय एम सो सॉरी. पायलने त्याचा हात झटकला आणि उभी राहिली. तुम्ही सॉरी म्हणायची गरज नाही, कारण आज सकाळपासून पायलच्या नशिबात पडायचेच लिहिले आहे. आज सकाळी उठल्यावर मी कोणत्या म्हणूचा चेहरा पाहिला होता ते माहीत नाही. रोज मी मधूचा चेहरा पाहते, त्यामुळे दिवस ठीकठाक जातो, पण आज मी कोणाचा चेहरा पाहिला माहीत नाही. पायल हे बोलताच आधीने आश्चर्याने विचारले, तुम्ही पायल आहे का? अरे देवा, आज सकाळी तर मी माझाच चेहरा पाहिला होता, त्यामुळेच माझा दिवस खूप खराब जातोय. जेव्हा पायल तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, तेव्हा ऑडिशनसाठी आलेल्या सर्व मुली आणि आधी तिच्याकडे आश्चर्याने पाहून लागले. तेव्हा पायल पुन्हा रडत म्हणाली, आता मी आरव राठोडला कधीही भेटू शकणार नाही आणि माझ्यामुळे मधू देखील ऑडिशन देऊ शकणार नाही. भोलेनाथा, तुम्ही हे चांगले नाही केले. पायल माझा ऐक. आधी एवढेच बोलला होता तेव्हा पायल त्याला अडवत म्हणाली,
सॉरी म्हणू नका, कारण माझ्या भोलेबाबांनी तुम्हाला मला खाली पाडायला पाठवले आहे. ही तुमची चूक नाही. माझे तर नशीबच खराब आहे. आधी मला टॅक्सी मिळाली नाही. मग मी कोणाकडून तरी लिफ्ट घेतली. मग त्या ड्रायव्हरने मला रस्त्याच्या मधोमध सोडून दिले आणि चिखलात पण पाडले. मग एका चांगल्या महिलेने मला नेसायला साडी दिली आणि त्यांच्या मोठ्या गाडीत मला इथे सोडले. पण तरीही उशीर झालाच. देवाने त्या चांगल्या स्त्रीचाही आदर केला नाही. आता मधूला काय सांगू? ती माझी मैत्रीण आहे. आता तीही माझ्यावर नाराज होईल आणि आरव राठोड यांना भेटण्याचे माझे स्वप्न फक्त स्वप्नच राहील, असं म्हणत पायल त्याच खुर्चीवर बसून रडायला लागली. मग आधी हसत कीर्तीला म्हणाला, कीर्ती, तिच्या मैत्रिणीचा एंट्री फॉर्म घे. पण सरांनी नकार दिला आहे, कारण यांना उशीर झाला होता आणि त्यांनी वेळेवर फॉर्म जमा केला नाही. कीर्ती लगेच म्हणाली. आधीने कीर्तीच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही आणि पायलकडे हात पुढे करत म्हणाला, हाय, मी आधी, आरव राठोडचा यांचा PA. आरवचे नाव ऐकून पायलचे रडणे थांबले. ती उभी राहिली आणि आश्चर्याने आधीकडे बघू लागली. मग आधी पायलला म्हणाला, तुझा एंट्री फॉर्म घेऊन ये आणि तुझ्या मैत्रिणीला 2 वाजण्यापूर्वी इथे पोहोचायला सांग. आधी हे बोलताच पायल आनंदाने हुरळून गेली आणि म्हणाली, मला माहीत आहे की माझे भोलेनाथ माझे कधीही वाईट करू शकत नाही. आरव राठोड यांना भेटण्याचे माझे स्वप्न ते कधीही मोडू शकत नाही. आज ते माझे आरव राठोड यांच्याशी भेट नक्कीच घडवून आणतील. पायलने हे बोलताच कीर्ती हसायला लागली. पायलने पटकन मधूचा एंट्री फॉर्म आधीच्या हातात दिला आणि त्याचा हात धरून म्हणाली, मधूचं काम झालं. आता चला, पटकन माझे आरव राठोड यांच्याशी ओळख करून द्या. चला, आधी हसत हसत म्हणाला, पायलजी, तुम्ही यावेळी आरवला भेटू शकत नाही, कारण तो इथे नाही. आधीने हे सांगताच पायलने पुन्हा रडका चेहरा केला. पण तिचा चेहरा पाहून आधी लगेच म्हणाला, प्लीज रडू नका. मी तुम्हाला वचन देतो की मी लवकरच तुमची राहुल खन्ना यांच्याशी ओळख करून देईन. प्रॉमिस. प्लीज आजच माझी ओळख करून द्या ना. पहा ना, आज मी किती सुंदर दिसत आहे. आज मी पहिल्यांदाच साडी नेसली आहे आणि तुम्हाला माहीत आहे की या साडीमुळे मी 2दा पडले आहे, कारण मला साडी नेसून चालता येत नाही. मी फक्त आरव राठोडेंना भेटण्यासाठी मेकअप रूममध्ये मेकअप करण्यात इतका वेळ घालवला. त्यामुळेच मी मधूचा फॉर्म वेळेवर सबमिट करू शकले नाही. आजच माझी आरव राठोड यांच्याशी ओळख करून द्या. कोणास ठाऊक उद्या मी इतकी सुंदर दिसेल की नाही दिसेल. पायल बोलत होती आणि आधी खूप प्रेमाने हसत तिचं बोलणं ऐकत होता. पण कीर्ती हसत तिथून निघून गेली. आधीला पायलशी बोलताना पाहून आरवने रागाने हेडफोन काढला आणि मॉनिटरिंग रूमच्या बाहेर येऊन आधीच्या दिशेने जाऊ लागला. पायल सकाळपासून आत्तापर्यंत तिच्यासोबत जे काही घडलं ते आधीला डिटेलमध्ये सांगण्यात मग्न होती. तेवढ्यात मधू तिथे आली. तिला पाहताच पायल हसत म्हणाली, ही माझी फ्रेंड मधू आहे. आधीने वळून मधूकडे पाहिलं आणि काही क्षण विचारात घडून गेला. मग पायल मधूला म्हणाली, मधू, हे आधी सर, आरव राठोड्यांचे PA. त्यांच्यामुळेच आज तू ऑडिशन देऊ शकलीस. थँक्यू सो मच सर, मधू हसत म्हणाली. मग आधीने विचारले, मधू कुलकर्णी, तू रुद्रच्या नाटकात काम करतेस ना? हो, मधू हसत म्हणाली. आधी काहीतरी बोलणार त्याआधी पायल अडवून म्हणाली, हो सर, ती रुद्रच्या नाटकातील मुख्य नायिका आहे आणि ती खूप छान अभिनय करते. जेव्हा ती रडते तेव्हा तुम्ही तिच्यासोबत रडाल आणि जेव्हा ती कॉमेडी करते तेव्हा ती सगळ्यांना हसवते आणि जेव्हा ती स्टेजवर मरते तेव्हा तुम्ही तिच्यासोबत मराल. पायल, वेडी आहेस का? काय बोलतेस? मधू पायलचा हात धरून रागाने म्हणाली आणि पायल थोडी कचारली. ती म्हणाली, मला म्हणायचे होते की हिची आरव सरांसोबत जोडी सुपरहिट होईल. तू आरवला कधीच भेटली नाहीस, मग तुला कसं कळलं की हिची आरवसोबत जोडी खूप हिट होईल? आधीने हसत हसत विचारलं. तर पायल म्हणाली, त्यांच्या नाटकांवरून मला वाटते ते शाहरुख खानसारखे दिसत असावे आणि माझी फ्रेंड आधीच काजोलसारखी दिसते. पायल, थोडं तोंड बंद ठेवशील का? आता एक शब्द बोलू नकोस, शांतपणे उभी राहा, मधू रागाने बोलली. तेव्हा पायलही तिच्याकडे रागाने पाहत तिथून निघून गेली. आधी हसत हसत तिला जाताना पाहत होता. तेव्हा मधू म्हणाली, प्लीज पायलच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका, कारण ती काहीही बोलते. आधी काही बोलायच्या आधीच आरव तिथे आला.
आणि त्याने आजूबाजूला बघितलं, पण त्याला पायल कुठेच दिसली नाही. त्याची नजर पायलला शोधत होती. तेव्हा आधीची नजर त्याच्यावर पडली. तो मधूला म्हणाला, एक्सक्यूज मी मधू, मी थोड्या वेळाने येतो. तू तुझ्या ऑडिशनची तयारी कर. बेस्ट ऑफ लक. मधूने हळूच मांडव लावली तेव्हा आधी तिथून निघून आरवकडे आला. तो आरवला काहीतरी बोलला. त्याआधीच आरवने रागाने विचारले, तू त्या चिटर बॉक्सचा एंट्री फॉर्म का घेतला? चिटर बॉक्स? आधीने आश्चर्याने विचारले. तर आरव रागाने म्हणाला, ती जी काही वेळापूर्वी तुझ्या मिठीत पडली होती. अरे ती गेली, आधी हसत म्हणाला. तेव्हा आरवने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? आधीने विचारलं. आरवने काही क्षण विचार केला आणि म्हणाला, नाही, तू जाऊन ऑडिशन बघ, मी 10 मिनिटांचा ब्रेक घेऊन येतो. ठीक आहे. आधी एवढे बोलताच आरव तिथून निघून गेला. तो लिफ्टजवळ आल्यावर त्याने पाहिले की लिफ्टजवळ उभी राहून पायल सेल्फी घेत होती. आरवने तिच्याकडे रागाने पाहिले आणि लिफ्टचे बटन दाबले. पायल सेल्फी काढण्यात इतकी व्यस्त होती की तिच्या आरवकडे लक्षच नव्हते. लिफ्ट नुकतीच आली. आरव लिफ्टमध्ये आल्यावर पायलही धावत लिफ्टमध्ये आली. आरव तिच्याकडे पाठ करून उभा होता. यावेळी लिफ्टमध्ये कोणीतरी आहे म्हणून थँक्यू भोले बाबा, नाहीतर ही लिफ्ट गेल्या 2 वेळेस रिकामीच येत होती आणि मला लिफ्टमध्ये एकटी जाण्याची भीती वाटते. तुम्हाला नाही वाटत? पायलने आरवला विचारले, पण आरवने उत्तर दिले नाही आणि पायलकडे वळूनही पाहिले नाही. मग पायल पुन्हा म्हणाली, मी खरंच झल्ली आहे. मुलांना पण कशाची भीती वाटते का? तसे तुम्ही माझ्यापासून तोंड फिरवून का उभे आहे? तुमचा चेहरा इतका खराब आहे का? यावेळीही आरवने पायलच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही. पायलची बडबड ऐकून त्याला खूप राग येऊ लागला होता. मग पायल पुन्हा म्हणाली, कपडे तर तुम्ही रफ अँड टफ घातले आहेत. त्यावरून तुमचे रंगरूप चांगले असले पाहिजे. याचा अर्थ असा की तुम्हाला माझे रूप आवडले नसेल. पण आज मी खूप छान दिसत आहे, अगदी एखाद्या परीसारखी. तसे तुम्ही. पायलचे बोलणेही संपले नव्हते तेव्हा आरव मागे वळला आणि रागाने त्याचा तळहात तिच्या ओठांवर ठेवला आणि तिला लिफ्टला टेकवून म्हणाला, चूप, एकदम चूप. पायलचे डोळे मोठे झाले आणि ती डोळे न मिचकवता आरवकडे पाहू लागली. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.